वर्धिनी चिरपला मर सहर्ष स्वागत. तर अंपायरचा इशारा येईल, सामन्याला होईल सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज प्रतीक, स्ट्राईकला ओमकार. इथे मात्र पहिल्या चेंडूवर केलंय आक्रमण. पहिल्या चेंडूवर षटकार निशीर केलंय सुरुवात. पहिल्या चेंडूवर इथे षटकार आलाय. डीजे 11-15 पहिला चेंडू पडलाय. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक समाप्त करायचे. त्यानंतर एक्स्ट्रा टाइम झाला तर एक फिल्डर आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. 25 मिनिटांमध्ये पूर्ण इनिंग आपल्याला समाप्त करावी लागेल. तर पाहूया पुन्हा एकदा असणार. गोलंदाज तयार. प्रतीक स्ट्राईकला ओमकार. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर होता. इथे मात्र कमबॅक केलाय गोलंदाजांनी. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट चेंडूची सांगता. अजून एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र चांगली चेंडूची सांगता करत असताना आपण प्रतीक गोगरेला पाहू. एक वेगवान गोलंदाज फिंगर संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार. तिसरा चेंडू घेऊन तयार. स्ट्राईकला ओमकार. चांगला फटका जरूर केलाय. गॅप मध्ये फेकण्याचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतील. या चेंडूवर धाव मिळणार फक्त एक आणि एका धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 7 आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर 2 चेंडूंची चांगली सांगता करत असताना आपल्याला प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असणार किरण पाटील. एक लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन मैदानात पाहायला मिळतोय. रायबादेवी आयन्स 11 रावेश संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला कर्तेश्वर मोठे विंगार. इथे मात्र चेंडू हवेत जरूर केलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता पहिला धक्का लागत असताना कर्तेश्वर मोठे विंगार संघाकडून इथे मात्र प्रतीकनी गोलंदाजी करत असताना घेतलेली विकेट आपल्याला पाहायला मिळेल. डीजे कुठल्याच प्रकारची चुकी न करता इथे मात्र विकेट क्रमांक 1 पतन झालंय. किरण पाटील बॅक टू द डगआउट आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज पाहू आपण अल्केश पाटील. इंडिया नंबर 3 चा फलंदाज पाहायला मिळेल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केला होता. तिथे मात्र फटका फसला आणि कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाजाला बाद करत यश आलं. अजून एक लेफ्ट आर्म फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार प्रतीक तयार. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तयार असणार. स्ट्राईकला फलंदाज अल्केश. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. अजून एक डॉट चेंडू. सूर्य गोलंदाजीचा मारा करत असताना फलंदाजानं दखडून ठेवण्याचं काम करत असताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर ओमकारने जरूर षटकार लगावला. त्यानंतर एक डॉट. त्यानंतर सिंगल. त्यानंतर पूर्णपणे दखडून ठेवण्याचं काम प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार प्रतीक तयार. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण अल्केश पाटील. रनअप मध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळाला. तर समोरची टीम जर एक्सेप्ट नाही करत असेल तर आपल्याला पॅनल्टी घ्यावी लागेल. 2 धावांची पॅनल्टी असेल.
ओके, नो प्रॉब्लेम. तर रावे संघ, आपण जर पुढे गेलात आणि समोरच्या टीमने जर आपल्यावर ऑब्जेक्शन घेतलं तर आपल्याला पेनल्टीचा सामोरं करावं लागेल. ही असणारी सूचना. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. गोलंदाज असणार तयार प्रतीक. स्ट्राईकला फलंदाज पण अल्केश पाटील. शेवटचा चेंडू घेऊन येणार या षटकामधील. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना तिथे पाहायला मिळेल अजून एक डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 7 धावा धावफलकावर. देऊया आपण डीजेला चान्स. डीजे. सुरेख गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 7. एक षटकार जरूर लगावला होता ओमकारनी. त्यानंतर पूर्णपणे फलंदाजांना जखडण्याचं काम त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर षटक होणार दुसरं आपल्याला चालू पाहायला मिळेल. गोलंदाज पाहायला मिळेल धीरज पवार. गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. शेखला फलंदाज ओमकार. इथे मात्र फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र बनतील दर्शक. येतोय अजून एक माहिती षटकार. डीजे. अंपायरचा इशारा येईल. नो बॉल. नो प्लस 6 धावा येतील तब्बल 7. डीजे. ते मात्र आपली दमखम दाखवत असताना ओमकारला पाहायला मिळेल. 2 षटकार जरूर बॅट मधून आलेत. या चेंडूवर येतील 7 धावा. पुढचा चेंडू असणार फ्री हिट. खुल्ला लायसन्स आपल्याला पाहायला मिळेल. ओमकारचा जर विचार केला चांगली फलंदाजी आपल्याला मागच्या षटकामध्येही पाहायला मिळाली. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर त्या पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फ्री हिटचा चेंडू घेऊन येणार. स्ट्राईकला ओमकार असणार. षटकार जरूर आलाय. या चेंडूवर कोणता अंक येणार. पुन्हा एकदा समोर सरळ लगावलाय. येतोय अजून एक अंपायरचा इशारा येईल. येतील 6 धावा. षटकार. डीजे. ते मात्र आपली पूर्णपणे दमखम दाखवत असताना आपले इरादे स्पष्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार पाटील आपल्या बॅट मधून आग ओकत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. अजून एक फुल टॉस चेंडू. कमालीचा फटका तिथे पाहायला मिळाला आणि हा चेंडू जाणार सीमारेखा पार. षटकार आणि अंपायरचा इशारा येईल. नो बॉल. नो प्लस 6. याही चेंडूवर येतील तब्बल 7 धावा. जाऊया पण डीजे कडे. डीजे. सलग 3 चेंडूवर 3 षटकार ओमकार पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. हा चेंडू असणार फ्री हिटचा. खुल्ला लायसन्स. पूर्णपणे आपल्या बॅट मधून आग ओकत असताना ओमकारला पाहू. कमालीची फटकेबाजी. पूर्णपणे आपल्या संघासाठी
आपले याला योगदान देत असताना आपण ओमकारला पाहू. 27 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. स्ट्राईकला ओमकार. अजून एक षटकार येईल का? अंपायरचा इशारा येईल. हा चेंडू असणार वाईड. फ्री हिट मात्र कंटिन्यू असणार. या गोलंदाजाचा जर विचार केला तर एक चेंडू मध्ये 21 धावा खर्च करत असताना गोलंदाजाला पाहू. फक्त चेंडू झाला एक. धावांचा जर विचार केला तर 28 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 7. त्यानंतर धावांचा प्रचंड वेग तिथे पाहायला मिळतोय. ओमकार पाटील पुन्हा एकदा असणार तयार. इथे मात्र बॅटची एज जरूर लागली होती. क्षेत्ररक्षक असतील तिथे. फ्री हिटचा चेंडू होता. या चेंडूवर धाव मिळेल सिंगल आणि सिंगल निश्चित धावा जाऊन पोहोचतील तब्बल 29 धावा धावफलकावर. चांगल्या चेंडूची सांगता करत असताना आपण पाहू. चांगली चेंडूची सांगता करत असताना फ्री हिटचा चेंडू होता. मोठ्या फटक्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते. कुठल्याच प्रकारची चुकी नाही. धाव आली फक्त एक. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज असणार तयार. 29 धावा धावफलकावर. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण अल्केश पाटील. अल्केश पाटील आणि ओमकार पाटील अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. अकूट टप्प्याचा चेंडू जरूर होता. तिथे मात्र हा चेंडू येणार निर्धाव. सुरेख चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळेल. कांद्याचा वापर करत असताना सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना पण गोलंदाजाला भाऊ पुन्हा एकदा असणार तयार. या चेंडूंची गरज असणार आहे. धावा खर्च झाल्या. धावांना रोख द्यावी लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र फटका जरूर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे. कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र एक धाव मिळेल या चेंडूवर आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 30 धावा धावफलकावर. 30 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. तयार. स्ट्राईकला फलंदाज ओमकार पाटील. स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र हा चेंडू येणार निर्धाव. तर मात्र चांगले गोलंदाजीचे तिथे प्रात्यक्षिक पाहायला मिळते. डॉट चेंडूची सांगता करत असताना पण गोलंदाजाला पाहू. चांगली चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. स्ट्राईकला फलंदाज ओमकार पाटील. चांगला फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नसणार आहे. हा चेंडू जाईल. अंपायरचा इशारा येईल चौकार. डीजे दोन षटकांच्या अखेरीची धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 34 धावा धावफलकावर. 34 ऑन बोर्ड पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. प्रतीक गोगरे पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीची जबाबदारी घेऊन असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राईकला अल्केशला पाहू. कार्पेटच्या साहाय्याने फटका जरूर केला. इथे मात्र एकदा मिळणार या चेंडूवर आणि एक निश्चित धावफलक पुढे जाईल 35 धावा धावफलकावर. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असणार ओमकार पाटील. पूर्णपणे एकटा किल्ला लढवताना पण ओमकारला पाहू. कमालीची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सुरेख फलंदाजीचा अटॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. ओमकार पाटीलला इथे मात्र फेस करावं लागेल प्रतीक गोगरेला. चांगला वेगवान गोलंदाज आपल्याला इंगर संघाकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण ओमकार पाटील. अंपायरचा इशारा येईल डेड बॉल. इथे मात्र रनअप मध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र हा चेंडू सरळ फेकून दिलाय. सीमा रेखा पार येतोय षटकार. डीजे अफल कव्हर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. प्रतीक गोगरे स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण ओमकार पाटील. पुन्हा एकदा फटका जरूर केलाय आणि तिकडे मात्र हाही चेंडू जाणार तिथे आपल्याला पाहायला मिळेल षटकार. आमचे आयोजक तिथे पाहायला मिळतील या चेंडूवर येथील 6 धावा धावफल कव्हर. जाऊया पण डीजे कडे. डीजे कमालीची फलंदाजी ओमकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 11 चेंडू 42 धावांची किली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अंपायरचा इशारा हा चेंडू असणार वाईड आणि वाईड निश्चित धावसंख्या पुढे जाईल. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचेल 48 धावा धावफल कव्हर. तर नेक्स्ट फाईट असणार एका बाजूला असणार मंगलमूर्ती वाचे संघ आणि एका बाजूला असणार वाकडी संघ. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. अजून एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र डॉट चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. डॉट चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा आपण पाहूया गोलंदाज प्रतीक गोगरे. कमबॅक करावा लागेल. धावांचा वेग मात्र रोखावा लागेल. चांगली फलंदाजी ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील. या चेंडूवर येणार सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 49 धावा धावफलकावर. या षटकातील शेवटचा चेंडू शेष असणार आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहू पण अल्केश पाटीलला. नेट नंबर 3 साठी गेलेला फलंदाज पाहायला मिळेल. मोठे फटके पाहायला मिळाले नाही. आता मात्र मोठा फटका येईल का त्याच्या बॅटमधून. 49 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. प्रतीक गोगरे ऑन बॉलिंग अटॅक. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना तिथे पाहायला मिळेल हा चेंडू येणार निर्धाव आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 49 धावा धावफलकावर. जाऊया पण तत्पूर्वी डीजे कडे. डीजे
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल साहिल आणि स्ट्राईकला फलंदाज ओमकारला पाहू आपण. इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, कार्पेटच्या साईने फटका जरूर केला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील. या चेंडूवर धाव मिळेल फक्त एक आणि एका धावेने चिर 50चा आकडा गाठलाय. 50 रन्स कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील डावे संघाच्या. ओमकार जर विचार केला तर 44 धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. 14 चेंडूमध्ये 44 धावांचं आपल्या संघासाठी योगदान देत असताना पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. साहिल असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राईकला फलंदाज पण अल्केश. फुल्लर लेनचा चेंडू तिथे जरूर होता, क्षेत्ररक्षक असतील आणि या चेंडूवर मिळणार सिंगल. सिंगल निश्चित 51 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. चौथं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. साहिलवर दिलेली जबाबदारी. 2 चेंडू तर सुरेख फेकलेत. 2 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात फक्त 2. त्यानंतर पुन्हा एकदा असणार साहिल तयार. ओमकारला इथे मात्र रोकावं लागेल. मोठ्या फटक्यांना आमंत्रण देणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. काय कमालीची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा असणार तयार. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता. या चेंडूवर मिळणार सिंगल. कमबॅक करून देत असताना गोलंदाजाला पाहू आपण. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बावन्न धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. अल्केशला पण पाहू. अल्केश पाटील मिनिट नंबर 3 साठी गेलेला फलंदाज पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार साहिल तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र हा चेंडू जाणार. अंपायरचा इशारा येईल. सीमारेखा पार. येतोय षटकार. डीजे पुन्हा एकदा आपण गोलंदाज असणार तयार. साहिल बरेच वेळ शांत ठेवला होता अल्केशला. इथे मात्र पुन्हा एकदा कमालीचा फटका पाहायला मिळतोय आणि अंपायरचा इशारा येईल. याही चेंडूवर धावा येतील तब्बल 6. षटकार क्रमांक 2. जाऊया आपण डीजे कडे. डीजे तर आमच्या खेळाडू कक्षामध्ये सर्व खेळाडूंना विनंती, आपण बाहेरून आवाज नका देऊ मित्रांनो. आपल्याला प्रेमाची हाक असणार आहे, आपल्याला प्रेमाची विनंती असणार आहे. इथे मात्र बराच वेळ शांत करून ठेवला होता अल्केशला. आपले इरादे मात्र आता स्पष्ट करत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र हा चेंडूवर येईल डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख गोलंदाजी, शेवटचा चेंडू येईल डॉट. चांगली फलंदाजी अल्केशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 64 धावा धावफलकावर. जाऊया आपण तत्पूर्वी डीजे कडे. डीजे
गोलंदाज असणार तयार, देवेंद्रला पाऊन ओपन. तर जाऊया मैदानाकडे. आपण पाहायला मिळेल गोलंदाज असणार तयार, देवेंद्र. शाईकला ओमकारला पाहू आपण. इथे मात्र हा फटका जरूर खेळलाय आणि या फटक्याने शिर 50 कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार पाटील माइंड ब्लोईंग फलंदाजी पाहायला मिळेल. काय कमालीची फटकेबाजी. ओमकारला विनंती, आपली बॅट ओमकार आपण उंच करा. इकडे आपल्याला पाहायला मिळेल, स्क्रीन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल 16 चेंडू आणि धावसंख्या पहिली तर ओमकारची 51 धावा धावफलकावर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतील. कमालीची फटकेबाजी, 7 षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. या स्पर्धेतील दुसरी 50 पाहायला मिळाली ओमकारच्या माध्यमातून. काल आपण पाहिली समाधान पाटीलच्या माध्यमातून 21 चेंडू मध्ये 62 धावांची केली होती. आता मात्र 16 चेंडू मध्ये 51 धावा आपल्या संघासाठी जोडत असताना ओमकार पाटीलला पाहू. पुन्हा एकदा असणार देवेंद्र तयार, शाईकला ओमकारला पाहू आपण. पुन्हा एकदा फटका जरूर खेचलाय. हाही फटका प्रॉपर कनेक्ट झालाय. अंपायरचा इशारा येईल. हाही चेंडू जाणार आउट ऑफ द पार. 6 रन्स. डीजे ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर नेक्स्ट फाईट असणार आहे. एका बाजूला असणार मंगलमूर्ती वाजे संघ आणि एका बाजूला असणार आहे गावदेवी वाकडी संघ. इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होईल बाद. मोठा धक्का लागत असताना ओमकार पाटील बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजी. ओमकारच्या खेळीचा जरी अंत झाला, प्रेक्षकांना विनंती आहे पहिली 50 या स्पर्धेची ओमकारच्या आजच्या दिवसातील आणि या टोटल स्पर्धेमधील दुसरी 50. ओमकारची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या, कारण त्यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली सगळ्या प्रेक्षकांना अगदी मनमोहित केलं आणि नेत्रदीपक फलंदाजी त्याची राहिली. जबरदस्त बॅटिंग. ओमकार कॅमेरा आपल्याकडे आहे. आउट जरी झाला असं तरी अर्धशतक तुम्ही झळकलं. एकदा बॅट वर करा आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. ओमकार पाटील पूर्णपणे मैदानामध्ये दमखम दाखवली या फलंदाजाने. सुरेख फलंदाजी, 18 चेंडू 57 धावांची केली. एकटा लढला आपल्याला पाहायला मिळेल. काय कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. आणि धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 76 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज पाहू आपण, दीक्षित पाटील. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या पाहिली तर 76 धावा धावफलकावर. 76 ऑन बोर्ड पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू आपण देवेंद्र आणि स्ट्राईकला फलंदाज असेल दीक्षित पाटील. नेट नंबर 4 चा फलंदाज जरूर पाहायला मिळेल. हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळख असेल. इथे मात्र मोठे फटके येतील का. 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी असणार आहे. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज तयार. मोठा फटका जरूर खेचलाय. तिथे मात्र हा चेंडू जाणार सी मारे कपार. येतोय चौकार. डीजे
80 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 80 रन्स ऑन अ बोर्ड. दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. 80 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार देवेंद्र. स्ट्राईकला फलंदाज पण दीक्षित पाटील. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र बॅटची ईज लागली. या चेंडूवर धाव मिळेल. सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 81 धावा धावफलकावर. तर टॉस साठी संपर्क साधायचा आहे. मंगलमूर्ती वाजे संघ आणि गावदेवी वाकडी संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण लगेच या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यात येईल. शेवटचा चेंडू शेष असणार. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. स्ट्राईकला फलंदाज असणार अल्केश पाटील. शेवटचा चेंडू घेऊन येणार देवेंद्र गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र मोठा फटका जरूर घेण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट केला. तिथे मात्र चेंडू जाणार वन बाउन्स आउट द रोफ चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 85 धावा धावफलकावर. 30 चेंडू आणि 86 धावांची गरज असणार. तर पुढच्या पूर्वार्धाकडे जाऊ आपण. पुढच्या उत्तरार्धाकडे जाऊ आपण. वैभवदादा पाटील. वैभवदादा वाकडे संघ सर मैदानामध्ये चेंडू पडला आणि कॅप्टन इथे नसतील तर वाजे संघाला टॉस विन दिला जाईल हे लक्षात घ्या. काल देखील दिलाय. त्यामुळं तुम्ही नियमांचं पालन करा. टॉस साठी या. कैलास प्लीज.
आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आय्यांश 11 रायबादेवी रावे विपक्ष कर्तेश्वर मोठे भिंगार या दोन संघादरम्यान ही बिग फाईट, बिग बॅटल, दोन ताकदवान संघामध्ये चाललेलं घमासान युद्ध अगदी रणांगणामध्ये आपल्याला फाईट होताना बघायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये ओमकार पाटीलची आलेली अर्धशतकीय खेळी वैयक्तिक जी खूप दमदार होती आणि एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये धावा झालेत 85 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्यात. बॅटिंग करत असताना रावे टीमनं विजयासाठी करायचे 86 धावा कंपल्सरी चेसिंग. टायमिंग अलर्ट असेल, लक्षात घ्या. वेळेचं बंधन आहे, वेळेच्या बंधनामध्ये तुम्हाला खेळायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करतोय. 30 चेंडू आणि 86 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. दीक्षित तयार झालाय स्ट्राइक एंड कडे. सौरभ पाटील पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी केला आणि त्यासोबत त्यामध्ये थोडंसं अपब्रेक केला. समोर लेफ्ट हँडेड खेळाडू आहे, त्याच्यासाठी तो लेग कटर ठरलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. दीक्षित पाटील गोलंदाजी मार्कवर आणि त्याला साथ देण्यासाठी देवेंद्र घोगरे. मॅच अतिशय महत्वाची. दोन्ही टीमला सुरुवातीपासून अटॅकिंग मोड मध्ये राहावं लागणार आहे. कर्तेश्वर मोठे भिंगार संघाच्या फलंदाजांना देखील, कारण लक्ष फार मोठं आहे. आणि इथे झालं आक्रमण. परफेक्टली बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आलाय. ओमकार चेंडूकडे पाहत बसला. अखेरच्या क्षणाला बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सहाच्या मदतीनं अकाउंट इथे उघडले गेले. सौरभ पाटील सुरुवात करत असताना, आक्रमण करत असताना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली रणांगणामध्ये. हाही फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय डीप लॉंग ऑन मधून सीमा पलीकडे आलेला लगातार 2 बॉल, दुसरा षटकार. हल्ला केला दीक्षित पाटीलवर. सौरभ पाटीलचं झालेलं आक्रमण. पहिल्या 3 बॉल मध्ये 12 वसूल केलेत. टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता असताना सुरुवात मात्र चांगली झाली मैदानामध्ये. सुरुवातीचा अगदी स्कोरिंग कंपॅरिझनचा विचार केला तर शांत दिसला होता. रावे संघी यावेळेस पुन्हा एकदा अपब्रेक इथे केलाय. गोलंदाज उजव्या हाताचा बघायला मिळतो, परंतु समोरचा लेफ्ट हँडेड खेळाडू, मी नुकताच ज्या गोष्टीचा उल्लेख केला ते त्याच्यासाठी ठरते लेग ब्रेक. त्यामुळे इथे बॉल त्याच्यापासून अजून दूर जाताना बघायला मिळाला. आलेला आणखी एक निर्धाव चेंडू. 4 चेंडूमध्ये 2 डॉट, 2 षटकार अगदी बघायला मिळाले सौरभ पाटीलच्या बॅटमधून देखील. फ्रंट फुटला गेले, टॉप एज लागले, बॉल चालला यष्टीरक्षकाकडे. कॉट बिहाइंड द विकेट. टिपला जाईल महत्वपूर्ण खेळाडू सौरभ पाटीलला के शांत. फलंदाज बाद. कर्तेश्वर मोठी भिंगार टीमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं होतं आणि त्यांनी त्याचे विकेट गमावले. त्यामुळे मिडल ऑर्डरमध्ये जबाबदाऱ्या वाढतील. धर्मेंद्र घोगडे आणि देवेंद्र पाटील हे 2 महत्वपूर्ण खेळाडू आता ज्यांच्यावर संघाचे संपूर्ण दारोमदार बघायला मिळेल. बघायचं एक्झॅक्टली मॅच कशी घडेल, कारण जिथे संघाची धावसंख्या फलकावर रन तुम्हाला 12 बघायला मिळते. पहिल्याच ओव्हरचा खेळ सुरू असताना अंतिम बॉल अजून येणं बाकी आहे.
दोन्ही कॅप्टन इथं उपस्थित आहेत. करूया आपण या ओव्हर नंतर टॉस. अगदी वेलेर झाले दोन्ही कॅप्टन. दीक्षित तयार होत असताना कमबॅक त्यांनी केलं. ज्या खेळाडूंना त्याच्यावर आक्रमण केलं, हल्ला चढवला, 2 षटकार ठोकले, त्याला शांत करण्यामध्ये सुयश त्याला मिळालंय. दीक्षित पाटील राठा मुहूर्त विकेटने सज्ज होत असताना देवेंद्र पाटील पहिलाच बॉल फेस करणार आहेत मैदानामध्ये, कारण नुकताच झेलबाद झाला खेळाडू सौरभ पाटील. त्यामुळे नवीन खेळाडू आता स्ट्राईक एंडकडे देवेंद्र पाटील बघा मिळते. क्षमता राखतो हा खेळाडू. लोअर फुल टॉस टॅपिंग क्रिकेट टॅप केलाय बॉलला. पाठीमागे फिल्डर आहेत ओमकार. कडे चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये. 1 रन या बॉल पूर्ण केली जाईल. क्विक ऍक्शन मध्ये लगेच थ्रो केला. पहिलं षटक जे आता मैदानामध्ये आपण बघितलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, ज्यामध्ये रन फलकावर धावा आलेत. एकंदरीत 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करणाऱ्या कर्तेश्वर मोठे भिंगार संघाच्या. धन्यवाद डीजे. चला टॉस आपण इथे करूया. दोन्ही कॅप्टन समोर या आपण. सोनू भगत यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एक गुणवंत क्रिकेटर, त्यांनी हा मान दिलाय. समीर पाटील वाजेपूर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. नाणेफेक. एक चांगली लढत, 2 बलाढ्य संघामध्ये बॅटल. पहिलं षटक समाप्त झालंय, ज्यामध्ये रन फलकावर धावा लागले 13. अजूनही 24 बॉल मध्ये 73 धावांची गरज आहे. रिकॉर्ड रन रेट पर ओव्हर मध्ये 18.25. म्हणजे पर ओव्हर मध्ये तुम्हाला किमान 3 षटकार हे ठोकावेच लागतील. धावा खर्च केल्यात त्या वसूल करण्याची तयारी. जसं म्हणतात ना, एखाद्याला उधार दिलं तर ते वसूल करण्याची तयारी ठेवली पाहिजे. जसे लोनवाले करतात, तशाच पद्धतीनं मैदानामध्ये तुम्ही रन जर खर्च केलेत तर वसूल करण्याची तयारी तुम्हाला दाखवावी लागेल. ओमकार आलाय. पहिलीच बॉल अगदी त्यांनी बाउन्सर अटेम्प्ट केला आणि तो देखील थोडासा शरीरापासून दूर पचून सांगतात की बायच्या स्वरूपाने रन आली. टॉस तिथे झाला आणि नाणेफेकीचा कॉल जिंकला गावदेवी वाकडी संघानं. ओमकार पाटील डॉट बॉल देवेंद्र पाटील साठी फेकत असताना, परंतु सिंगल जी मिळेल ती सांगी कोट्यामध्ये बायच्या स्वरूपानं. रन फलक 14 वर शांत दिसलाय. तर मी म्हणेन गतीनं बीट केलं. माइंड शॉट खेळायचा प्रयत्न होता. अगोदर ठरलं होतं डोक्यामध्ये की स्कूपच करायचं. विजय पाटील वाजे यांचे इथे शुभ आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. रोशन पाटील चिरवली यांचंही आगमन, त्यांचंही हार्दिक स्वागत. अक्षरशः खोदून काढला बॉल, उंच हवेमध्ये फ्लाय झाला. क्षेत्ररक्षक बॉल खाली टीपला जाईल. झेल फिल्डर होते अल्केश, ज्याला सुंदर बॅटिंग केली आणि आता हा झेल त्याने टिपलाय. अजून एक दे धक्का. दुसरा फलंदाज गमावला भिंगार संघानं. धर्मेंद्र गोगरेला त्याला बाद करण्यामध्ये यश मिळाले. देवेंद्र पाटील आणि विनायक पाटील यांच्या खांद्यावर या रिस्पॉन्सिबिलिटी. फाईट करावी लागेल या मॅच मध्ये. संघर्ष तुम्हाला भरपूर करायचा आहे. लेंथ अँड लाईन मधला हार्ड लेंथ वरील हा चेंडू चालला मिड विकेटला. चांगला फिल्डिंग अल्केश कडून. चौकार त्याने वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण तो अंतिम क्षणाला बॉल सीमा पार. चौकार.
धावांची नितांत गरज आहे टीमला. या मॅच मध्ये रिझल्ट काय येईल यापेक्षा आम्ही लढू काय शकतो, या मैदानात काय करू शकतो, धावांसाठी किती फाईट करू शकतो याकडे फोकस करावा लागेल. लेझी शॉट राहिला हा देखील. बॉल तिथे चाललाय. शॉट मिड विकेटचा फिल्डर चेंडूला कलेक्ट करेल तोपर्यंत 1 रन. सिंगल डबल रन तुम्हाला मिळतील परंतु विजय नाही. सिंगल जेवढा येतील जेवढा डबल येतील तेवढा या मॅच मध्ये धावसंख्येचा प्रेशर तुमच्या वाढेल. तेवढाच या मॅच मध्ये धावांची गती आणि धावांचा रिकॉर्ड रन रेट वाढत जाईल. जो 18च्या आसपास रिकॉर्ड रन रेट होता तो आता जवळपास 21.5 वर येऊन थांबलाय. त्यामुळे मॅच क्लीन बॉल यशच्या केल्यात उद्ध्वस्त. ओमकारला मिळते आणखीन एक सफलता फलंदाज बाद. देवेंद्र पाटीलच्या खेळीचा अंत झालाय. गोलंदाजांनी केलेली खराब कामगिरी, गोलंदाजांचा बनलेला कर्दन काल ओमकार आणि तदनंतर फलंदाजांची रिस्पॉन्सिबिलिटी येत असताना ते ऍक्सेप्ट करता आलं नाही. या जबाबदारीचं ओझं खांद्यावर घेता आलं नाही. आतापर्यंत बॅटिंग करत असताना कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला लढावं लागणाऱ्या मॅच मध्ये अजूनही वेळ हातातून गेले नाही. ओमकार पाटील जिद्दी आणि साहसी खेळाडू आहे. अनेक स्पर्धेमध्ये बघतो. ओमकारची माझ्या समालोचन क्षेत्रामधील एक कारकीर्द मला आठवते. चिरल्याच्या मैदानावरील स्पर्धा सामना होता. अगदी बघू शकता रावे विपक्ष आय थिंक रावे विपक्ष जासई. तो सामना विदाउट कॉम्प्रोमॅच कशी असते याचं उत्तम उदाहरण आम्ही बघितलं होतं. काय लढला होता त्या स्पर्धेमध्ये ओमकार आणि त्यासोबत संपूर्ण टीम चौकार इथे जरूर आलाय. परंतु आता अशा असंख्य फटक्यांची गरज आहे. सध्या मॅच मध्ये प्रत्येक बॉलवर प्रहार करावे लागतील. या 4च्या मदतीने संघाची धावसंख्या फलकामध्ये प्रेम पाटील वाजे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आम्हाला माहिती देत असताना सध्या 23 वर संघ जाऊन पोहोचला. येणाऱ्या चेंडू आणि धावांमधील अंतर अगदी आपण बघितला तर जवळपास 17 चेंडू आणि अजूनही आवश्यकता आहे 63 धाव्यांची. सन्माननीय केशव पाटील वाजे यांचे इथे शुभागमन. त्यांना विनंती या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. लक्ष दूर आहे. 17 बॉल मध्ये 63 करायचे. या मॅच मध्ये स्वप्न मोठं पाहिलंय. संघर्ष मोठं करा. साहस दाखवा, जिद्द दाखवा, चिकाटी दाखवा. मैदानामध्ये लढा. अपोजिशन देखील म्हटलं पाहिजे की जरी मॅच आमच्या दृष्टिकोनातून कठीण नव्हती परंतु ते कठीण झाली होती. अपोजिशनने तुमच्या स्तुती केली पाहिजे. मैदानात बिग फाईट झाली पाहिजे. बॅटल रंगलं पाहिजे. फाईट अगदी बॅट मधून देता आली पाहिजे आणि ते करावं लागेल. हा फटका तर बॅटच्या रडार मध्ये आलाय. इनसाइड आउट शॉट. चांगलं टायमिंग. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. षटकार. सहाच्या मदतीने धावसंख्या फलकामध्ये बदल तुम्हाला बघायला मिळेल. रन बोर्डवर लागलेत त्या 29 रन. बॅटिंग करत असताना सध्या विनायक पाटील 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलाय. लगातार मला वाटतं आतापर्यंत 4 बॉल मध्ये त्यांनी जवळपास 15 धावा केलेत. फाईट करतोय. लढावं लागेल. हा किल्ला लढवावं लागेल. धारातीर्थी पडण्यापेक्षा लढण्यात स्वाभिमान आहे. सबमरीन डिलिव्हरी यष्टे देखील आपला रंग बदलते. टप्पा पडल्यानंतर बॉल हा लो राहिला. जमिनी समांतर निघून गेला. विकेट किपर कडे आलेला आणखी एक निर्धाव चेंडू. मॅच मध्ये सध्या चुरस अजूनही जितकी हवी होती तेवढी बघायला मिळाली नाही. हा या फटक्यांची गरज आहे. फटके तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील आणि तो फटका फायनल आलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन आले 6 षटकार. सहाच्या मदतीने धावसंख्या फलकावर धावा लागलेत 35. 14 बॉल 51 धावांची अजूनही गरज आहे. परवाच बंबाई पाड्याच्या मॅच मध्ये आपण बघितलं असाल. सामना होता कुंडेबाल विपक्ष आर्या स्पोर्ट्स ओले. करायच्या त्या 50 धावा 3 षटकामध्ये आणि 15 धावा
माफ करा 15 चेंडूमध्ये त्या 50 धावा चेस केल्या होत्या आर्य ओले संघाच्या फलंदाजांनी. त्यामुळे मैदानामध्ये तुम्ही लढलास तर तुम्हाला यश मिळतं, यशाची यशप्राप्ती जरूर होते. पुन्हा एकदा त्या दिशेनं भिरकावून दिल्या चेंडूला, परंतु फिल्डर अगदी बॉल खाली आले या क्षणाला टिपलाय जाईल. फलंदाज बाद. हर्षद मोकलचं हे षटक. 16 धावा 1 विकेट आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. 1 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 13 बॉल 51 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. प्रत्येक बॉलवर प्रहार होणं सांघिक दृष्ट्या फार महत्वाचं आहे. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी मैदानात दाखल होत असताना अजय नाईक संधी होती. खरे तर आपण बघू शकाल विनायक पाटील थोडीशी शॉर्ट लाईन वरील चेंडू होता, त्यांनी फक्त दिशा देण्याचं काम त्या चेंडूवर केलं होतं. कुठेतरी पॉवर जनरेट करणं राहून गेलं. टायमिंगच्या नादामध्ये या गोष्टी होत असतात, कारण हा खेळच असा आहे. तुमचा प्रॉपर टायमिंग, प्रॉपर ताकद या दोघांचा जेव्हा चांगला संगम होतो तेव्हा बॉल सीमापलीकडे जातात. फलंदाज यार पुन्हा एकदा शॉर्ट पुल करायचं होतं. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये तरंगतो. तोच फिल्डर बॉल खाली. कॅच यावेळेस सुटली. क्षेत्ररक्षक आहेत कुणाल. याच्या अगोदर त्याने सुंदर झेल टिपला. सध्याची परिस्थिती वेगळी आहे. ही मॅच जर विचार केला 12 बॉल 25-30 धावांची मॅच असते तर परिस्थिती काय असते, या झेलची किंमत काय असते. त्यामुळे परिस्थिती अनुकूल असते, परिस्थिती महत्वाची असते. पाहता पाहता 3 षटकं संपली आणि रन फलक जाऊन पोहोचलाय 36 वर. चेंडू आणि धावांमधील अंतर 12 बॉल आणि पाहिजेत 50 रन. त्याच्या पाठोपाठ ओमकार पाटील रायबादेवी रावे अगेन्स्ट भिंगार 57 धावांची त्याची इनिंग. अजय पगारेने देखील वाजे संघाच्या खूप चांगली बॅटिंग केली होती. त्याने देखील जवळपास 46 धावा केल्या होत्या. खूप चांगला लेखाजोखा. कृष्णा आमच्या सोबत आहेत. फॉर्च्युन इव्हेंट्सच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. वाडी स्ट्रॉंग ऑन. 2 रन या बॉलवर कंप्लीट केले जातील. सध्या सिंगल डबलवर शांत आहेत. काय परफॉर्मन्स बघायला मिळाला. बॅटिंग फार सुंदर झाली. गोलंदाजीतून वेळ येतात क्षणी गोलंदाजी देखील फार सुंदर झाली आहे. अगदी बघितलं प्रतीक घोगरेचे ते 2 षटकं जे चांगले होते. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 7 दिले होते, वैयक्तिक दुसऱ्यामध्ये 15 दिल्या होत्या. आज धीरज पवार फार महागडे ठरले. 2 नो बॉल त्यांनी फेकले, ते फार अतिशय महागडे पडले. आणि तदनंतर हा लेग बिफोर द विकेट LBW अजून एक विकेट ओमकार पाटीलच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. प्रथम क्रमांकाचा रोख रक्कम 60,000 रुपये. आणि या स्पर्धेमध्ये मालिका वीरासाठी आहे 2 व्हीलर बाईक. आणि त्यामुळे ह्या देखील गोष्टींची चर्चा होत राहते. ओमकारने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, त्याला माहिती आहे. कारण नेरे दुंद्रे विभाग ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार प्रति विकेट 5 रन 5 पॉइंट. त्यामुळे ओमकारला आतापर्यंत 3 विकेट्स मिळालेत. चांगली बॅटिंग. पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी दमखम दाखवलाय. मोठं रेस मध्ये राहिलाय. खूप चांगला चेंडू ऑफ ब्रेकचा वापर तिथे केला. स्पीड प्लस स्विंग हे बघायला मिळालं. पंच सांगतायत की 22च्या स्वरूपाने रन आली. धावसंख्या फलकावर रन बघायला मिळत आहे. तर टोटल 39 अजूनही पाहिजेत. 9 बॉल मध्ये 47. प्रत्येक बॉलवर षटकार 8 षटकार या मॅच मध्ये लगवावे लागतील 9 चेंडूंमध्ये. बॅटच्या बॉटम एंडवर हा चेंडू लागलाय. एकच रन इथे कंप्लीट केली जाईल. सध्या झुकलेले खांदे निराश चेहरे
स्मशान शांतता अगदी बरंच काही सांगून जातोय या मॅच मध्ये. सध्या पॉझिटिव्ह अप्रोच, उंच अगदी फुललेले चेहरे, प्रफुल्लित चेहरे, मैदानामध्ये आनंदाचं वातावरण सध्या बघायला मिळते. रायबदी रावे या संघाच्या स्क्वॉड मध्ये का नाही टीमनं परफॉर्मन्स तेवढा दानगा दिलाय या मॅच मध्ये. फ्लिक ऑफ द रिस्ट केल्या पाठीमागे फिल्डर नाही आहेत. बॉल चालू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. आता फक्त हे चौकार ठरतील एंटरटेनमेंट. या स्पर्धेमध्ये तुम्हाला विजयापासून फार दूर गेलेत आणि आले हा चौकार. मिळते आणखीन एक विकेट, चौथी विकेट ओमकारच्या खात्यामध्ये. आज ओमकार की जय जयकार. काय बॅट वेल, बॉल वेल, फील्ड वेल सगळं काही सुरळीत केले त्यांनी मैदानामध्ये आणि डॉमिनेट केलं मोठे भिंगार संघाला. ओमकार पाटील वैयक्तिक 2 षटक, 12 धावा, 4 विकेट, 6 इकॉनॉमी, त्यामध्ये 7 डॉट, 2 चौकार. अतिशय चांगली कामगिरी. 21 षटकार ओमकारला ठोकता आला नाही. उल्लेखनीय कामगिरी. सुरुवातीला 57 धावा आणि प्लस हे 4 विकेट. म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही की या मॅच मध्ये, पहिल्याच मॅच मध्ये जवळपास त्याचे पॉइंट पकडले आपण तर 77 पॉइंट्स पहिल्याच मॅच मध्ये ओमकार पाटीलचे. अंतिम 6 चेंडू शिल्लक राहिले. 6 चेंडू मध्ये पाहिजेत 42 धावा. 2014 मध्ये ही गोष्ट घडली होती. नांदगाव संघाने त्या रन चेस केल्या होत्या केवायच्या मैदानावर. मिलिंद शेठ पालकर यांची ती स्पर्धा 42 धावा 6 चेंडू मध्ये चेस करत असताना केल्या होत्या. पहिल्याच बॉलवर आक्रमण झाला. फिल्डर डाऊन द बॉल. टिपला जाईल का? जाईल. यस, हा झेल त्याने कॅरी केले. पहिल्यांदा अनबॅलन्स झालं तर थोडंसं पाय सरकला होता, परंतु तदनंतर त्याने स्वतःला बॅलन्स केला आणि टिपला हा झेल. अजून एक विकेट. सात खेळाडू बाद झालेत आतापर्यंत. नवव्या क्रमांकावर साहिल जगे, 8व्या क्रमांकावर संकेत बाद झाले. सौरभ बाद झाले. धर्मेंद्र बाद झाले. देवेंद्र. विनायकनं चांगली बॅटिंग केली. त्यानंतर प्रतीकनं देखील हजेरी लावण्याचं काम केलं. अजय नाईकला मैदानामध्ये काही करता आलं नाहीये आणि धीरज पवार देखील एक चौकारानं बाद झाला. आता मैदानामध्ये साहिल जगे बॅटिंगसाठी. पाडस्वीपचा प्रयत्न तिथे त्यांनी केला. बॅट अँड बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट आलेला. आणखी निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी सध्या कुणाल पाटील देखील. दीक्षित पाटीलचं 13 धावांचं षटक. ओमकार पाटीलचं वैयक्तिक पहिलं 6 धावा देत असताना 2 विकेट्स. हर्षदनं दिलं त्या षटकामध्ये 17. चांगले ओव्हर आली होती टीमच्या दृष्टिकोनातून. 17 धावांची एक विकेट तिथे मिळाली. टोटल झाले 36 आणि त्यानंतर ओमकार पाटील वैयक्तिक दुसरं 8 धावा देत असताना 2 विकेट. पुन्हा एकदा फिल्डर डाऊन द बॉल. आणखीन एक विकेट. 8वा धक्का बॅटिंग करत असताना सध्या टीमला. प्रेम पाटील आमचे स्कोरर. भरपूर मेहनत त्यांना या मॅच मध्ये करावी लागली. जवळपास हे दोन्ही पानं, दोन्ही नोटबुकची दोन्ही पानं त्याची भरली आहेत. एवढी स्कोरिंग मध्ये त्याला मेहनत करावी लागली. एवढी मेहनत अभ्यासामध्ये केली आज इंजिनियर असते, परंतु शर्यतीमध्ये बैलांचा कासरा पकडला आणि शहरी क्षेत्रामध्ये प्रेम पाटील खानदानी आहेत त्यामुळे टेन्शन नाही. गोलंदाज सज्ज होत असताना कुणाल पाटील.
मिड विकेटमध्ये चौथ्या चेंडूवर आलेली ही सिंगल. राहिलेल्या फॉर्मॅलिटीज फक्त या मॅचमध्ये कंप्लीट केल्या जातात. भरपूर चुका, स्पेशली धीरज पवारने जी 27 धावांची गोलंदाजी केली, ते 2 बॉल जरी नसते आले ना प्रेम, नो बॉल, तरी परिस्थिती काय वेगळी असते. ते 2 नो बॉल भरपूर काही सांगून गेले, त्यामुळे नो बॉलवर अभ्यास करावा लागेल. खोदून काढले या चेंडूला, पुन्हा एकदा झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु फार दूर राहिला बॉल. आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना राहिलेला अंतिम चेंडू, वाकडी संघ डिसिजन, फील्ड फर्स्ट. यस, जसा सामना संपेल तसं लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. रमेश पवार यांची VIP एंट्री अगदी वेळेवर आलेत. आणि हा चेंडू आलाय डॉट, निर्धाव, मॅच जिंकले मैदानामध्ये. अयांश 11 रायबदेव रावे, हार्दिक अभिनंदन त्यांचं. रेली हार्ड लक, करतेश्वर मोठे भिंगार, चांगला प्रयत्न तुम्ही केलात. मैदानामध्ये काही गोलंदाजीमध्ये चुका झाल्या तर पुढच्या टुर्नामेंटमध्ये सुधारले गेले पाहिजे, त्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण जेव्हा आपण हारतो तेव्हा सगळ्यात गोष्ट महत्त्वाची असते की आपण काय चुकलो त्याकडे लक्ष केंद्रित करा आणि सुधार आणि जिंका.